लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांचा समावेश आहे। यासाठी एकूण 23,284 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या निवडणुकीत 2,28,01,151 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। चौथ्या टप्प्यात एकूण 298 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। राज्यात उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। मतदान केंद्रांवर पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसंच वैद्यकीय मदतही तैनात करण्यात आली आहे। दिव्यांग वृद्ध मतदारांसाठी चाकाच्या खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे। पुण्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 2,019 मतदान केंद्र असून या केंद्रांवर मतदान यंत्रांचं वाटप करण्यात आलं आहे। शहरातल्या मोठ्या 35 गृहनिर्माण सोसायट्यांमधून प्रथमच मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा फायदा सुमारे 50,000 मतदारांना होणार आहे। जालना जिल्ह्यात प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। 8 संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर 1,036 मतदान केंद्रांना वेबकास्टिंग करण्यात येणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात 2,026 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून सर्व सुविधांसह पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। बीड लोकसभा मतदारसंघात 2,355 मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि आवश्यक साहित्य घेऊन केंद्राध्यक्ष आणि अन्य कर्मचारी रवाना झाले आहेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही मतदान यंत्र आणि कर्मचारी आवश्यक साहित्य घेऊन रवाना झाले आहेत। अतिदुर्गम भागातल्या बामणी, चिमलखेडी, मुखरी या गावांमध्ये यंत्रणा यापूर्वीच रवाना झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदान यंत्रांचं वाटप झालं आहे।